नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहेत आणि ते आपल्याकडं संसदेमध्ये 13 डिसेंबरला जो काही संसदेमध्ये जो काही अनुचित प्रकार घडला, मग काही जे दोन आरोपी संसदेमधच्या गॅलरीमध्ये बसून त्यांनी जे काही संसदेमध्ये काही उड्या घेतल्या, त्यांनी काही जे काही स्मोक वगैरे ते काही धूर वगैरे सोडला किंवा बाहेर काही घोषणाबाजी, हा जो प्रकार होता तो एक सुरक्षेमध्ये फार मोठी चूक होतीच आणि त्याचा तपास दिल्ली पोलीस आणि इतर ज्या काही एजन्सी आहेत सुरक्षेच्या बाबतीतल्या त्याच्याकडून सुद्धा चालू आहेत. 5-6 जणांना अटक झालेली आहेत. एक जो कोण ललित शर्मा होता त्याला पण अटक झालेली आहे आणि त्यांचा तपास मोठ्या प्रमाणात चालू आहे. हे जे 7-8 जण जे यांचा जो काही षडयंत्राचा भाग होता, हे 4-5 राज्यामधले तरुण यांनी जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही एकत्र आले होते आणि त्यांचे जे काही मग मनसुबे असतील, देशाविरुद्ध काही षडयंत्र होतं का किंवा सरकारविरुद्ध असेल किंवा कुठल्या नेत्याविरुद्ध असू शकतं, अशा प्रकारची जी काही तपास यंत्रणा तपास करते, त्याचा रिपोर्ट अजून यायचा आहे. या लोकांचं रिमांड चालू आहे. त्यातून काही निष्पन्न होईल आणि ही जी सगळी अथॉरिटी, संसदेची अथॉरिटी आणि संसदेच्या ज्या या परिसराचं जे काही अधिकार क्षेत्र, हे लोकसभेच्या अध्यक्षांकडे येत असतं. त्यामुळं बाकीच्या कुठल्या मंत्रालयाचा इथं हस्तक्षेप होत नाही. त्यामुळं हा जो प्रकार आहे त्याचा सगळा तपासाचा भाग आणि त्याचे अधिकार लोकसभा अध्यक्ष बघतात. लोकसभेच्या अध्यक्षांनी योग्य त्या दिशेने पावलं उचललेली आहे आणि त्याचे तसे आदेश पण दिलेले. काही गोष्टीची प्रतीक्षा पाहावा लागेल. पण यामध्ये जे काही राजकारण झालं, मग विरोधकांकडून झालं, सुरक्षित चूक कशी झाली, ते हे आरोपी मध्ये कसे आले, त्याला पास कोणी दिला, ते कसे झाले, किंवा त्यांची सिक्युरिटी तपासताना, गेटवर तपासताना ज्या चुका झाल्या त्यातली पण 8 लोकांना आज सुरक्षा रक्षकांना सस्पेंड केलेलं आहे. त्याचा पण योग्य दिशेने तपास चालू आहे. ह्या सगळ्या गोष्टी सुरक्षेच्या माध्यमातून होत राहतील. पण जे काही राजकारण विरोधी पक्षाने यात सुरू केलं, त्यांनी ज्या घोषणा दिल्या, त्या घोषणेवरून यांना जे राजकारण करण्याची संधी मिळाली की हे जे तरुण आहेत, हे कोणी आरोपी असतील, हे काही दहशतवादी किंवा आतंकी नव्हते. हे तरुण बेरोजगार आहेत, यांना रोजगार नाही, हे सुशिक्षित तरुण आहे, यांना सरकारच्या विरुद्ध राग आहे आणि मग सरकारच्या विरुद्ध आक्रोश करायचा आहे तर मग कुठं करायचा, म्हणून त्यांनी जे काही संसद हे ठिकाण शोधलं. विरोधकांच्या मते ते जरी चूक नसलं तरी पण ह्या जो त्यांचा आक्रोश आहे, हा पाहता सरकारवर त्यांची जी काही नाराजी आहे ती त्यांनी व्यक्त केली आणि मग हे लोक आरोपी वगैरे जे काय असतील त्यांचा छोटासा तपास करा आणि सोडून द्या. राहुल गांधींच्या मते हे बेरोजगार आहेत, यांना रोजगार नाही, मोदी सरकारने यांना कुठल्या संधी दिल्या नाहीत, त्याच्यामुळे त्यांनी आक्रोश व्यक्त करण्यासाठी हा असा मार्ग निवडला. बाकीच्यांनी, संजय राऊतांनी म्हणायचं
मोदी सरकारवर राग आहे, हे भरकटलेले बेरोजगार आहे, तरुण आहे, आपलीच मुले, म्हणजे अनेकांनी अनेक प्रकारच्या अँगलनी राजकारण करायचं. मग म्हणायचं, काही ठिकाणी म्हणायचे हे तरुण आहे, बेरोजगार आहे, भरकटलेले, आपलेच तरुण आहे, आपलेच असे. आणि दुसरीकडे म्हणायचं सुरक्षेमध्ये फार मोठा छेद झाला, सुरक्षा ब्रीच झाली, सुरक्षेचा मोदी सरकारला जमलं नाही, अमित शहाच्या खात्याला ही जबाबदारी पार पाडता आली नाही. उद्या इथं काही झालं असतं तर काय झालं असतं, या धूर जर विषारी असतात तर काय झालं असतं, या सगळ्या कल्पना. त्यांच्या हातात बॉम्ब असता तर काय झालं असतं, त्यांच्या हातात पिस्तूल असते तर काय झालं असतं, उद्या 2-4 खासदार जखमी झाले असते तर काय झालं असतं. या सगळ्या गोष्टी म्हणजे एक बाजूला सांगायचं हे इनोसंट यंग मुलं आहे, यांनी खूप काय फार मोठा अपराध वगैरे काही केलेला नाही, त्यांचं फक्त सरकारच्या विरोधात जे आंदोलन आहे त्यांची जी जागा चुकली असेल पण त्यांचं आंदोलन बरोबर आहे. आणि दुसरीकडे म्हणायचं नाही हे सरकार फेल आहे, खासदारांची सुरक्षितता धोक्यात आहे, कुठल्या क्षणी काही होऊ शकतं. जर संसदच जर सुरक्षित नसेल तर देश कसा सुरक्षित राहील. म्हणजे डबल ढोलकी वाजवायची आणि दोन्ही बाजूनी बोलायचं. मग कुठली तरी एकच गोष्ट बोलली पाहिजे. जर इनोसंट मुलं असतील तर इनोसंटच म्हणा, आणि जर इनोसंट मुलं असतील तर मग ते तुम्हाला धोका कसा करू शकतात. बेरोजगार तरुण असतील तर मग त्यांची तुम्ही गळा भेट घ्या, त्यांना मिठ्या मारा. आणि जर सुरक्षित जर चुकत झाली असेल तर मग सुरक्षा यंत्रणा किंवा जी काही यंत्रणा आहे, तपास यंत्रणा आहे, त्यांचा तपास येऊ द्या. ज्या गोष्टी बाहेर यायच्या त्या बाहेर येतील, त्या पद्धतीने त्यांना शासन होईल आणि त्यामधून जे काही स्पष्ट व्हायचं ते होईल आणि त्यांना जी काही कायद्याने जी काही शिक्षा व्हायची ती होईल. पण तपास यंत्रणा तपास करते, त्याचा रिपोर्ट आलेला नाही, कारवाई पूर्ण झालेली नाही, त्याच्या आतच गृहमंत्र्यांनी निवेदन करावं, पंतप्रधानांनी निवेदन करावं किंवा गृहमंत्र्यांनी राजीनामाच द्यावा. यांच्या दृष्टीने जर बेरोजगार होते ते, त्यांना रोजगार नाही, सरकारच्या विरुद्ध आक्रोश करत होते, फार काही मुद्दा काळजीचा नव्हता, तर मग गृहमंत्र्याचा राजीनामा घ्यायची काय गरज आहे. जे याच्यावरून संसद चालून द्यायची नाही. रोज संसदेमध्ये हल्ला गुल्ला करायचा. संसदेचं इतक्या महत्वाचं अधिवेशन चालून द्यायचं नाही. गोरगरिबांचे प्रश्न असतात, शेतकऱ्यांचे प्रश्न असतात, महिलांचे प्रश्न असतात. संसद चालली नाही तर देशामध्ये करोडो रुपयाचं नुकसान होत असतं. हे खासदार आपण निवडून देतो, हे कशासाठी निवडून देतो. जनतेतून खासदार निवडून आपण जे काही 10-15 लाख लोक एक खासदार निवडून देतो, त्याने आपले प्रश्न त्याच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न लोकसभेच्या या मंदिरामध्ये मांडायचे असतात. एक एक प्रश्नाची उकल करायची असते. जनतेचे प्रश्न जनतेच्या न्याय देण्यासाठी त्यांनी काम करायचं असतं. पण आज अतिशय शर्मेची बाब आहे की आपण निवडून दिलेले खासदार अक्षरशः तिथं चेष्टा मस्करी करतात, फक्त फलकं घेऊन उभे राहतात, मजा मारतात, काही कोणी काम करत नाही. एखाद्या भेंडी बाजारमध्ये किंवा एखाद्या भाजीपाल्याच्या बाजारामध्ये जसा काही हलकल्लोळ असतो त्या पद्धतीचा बाजार अक्षरशः संसदेमध्ये भरतोय की काय असं वाटतंय. म्हणजे या लोकांना इतकीही लाज वाटत नाही की हे सगळं प्रक्षेपण लाईव्ह लोक बघत असतात. लोकांना सगळ्या गोष्टी समजतात. नेमकं संसदेत काय चाललंय, तुमचा नेमकं काय एजेंडा आहे, तुम्हाला कोणाला बदनाम करायचे, या सगळ्या गोष्टी लोक अक्षरशः
उघड्या डोळ्याने बघत असतात, लोकांना सगळ्या गोष्टी समजतात. आणि हात तर काल अशी झाली की या लोकांना राज्यसभेच्या सभापतींनी काही लोकांना सस्पेंड केले, लोकसभेच्या काही खासदारांना स्पीकर महोदयांनी सस्पेंड केले. मग तुम्ही नियमानुसार वागणार नाही, तुम्ही वारंवार वेलमध्ये येणार, वारंवार तुम्हाला सभापतींनी अध्यक्षांनी सूचना देऊन तुम्ही पालन करणार नाही, अध्यक्षांच्या चेअरपर्यंत येणार, अध्यक्षांच्या बाजूने तुम्ही कागद फेकणार, घोषणाबाजी करणार, जे काही महासचिव बसलेले असतात त्यांच्या टेबलवर तुम्ही नाचणार आणि घोषणा काय तुम्ही शिव्या वगैरे देणार, अशी सुद्धा संसदेमध्ये आपण काही गोष्टी पाहतोय. आणि बाहेर जेव्हा तुम्हाला निलंबन करून काढले, तुम्ही सभापतींचा, लोकसभा अध्यक्षांचा सुद्धा अपमान करतात. तुम्ही त्यांनी बाहेर काढल्यावर बाहेर सुद्धा लवकर जात नाही. आणि तुम्हाला जेव्हा सभापतींनी अध्यक्षांनी चेंबरमध्ये बोलवले तर तुम्ही येणार नाही इतका आरोगन्स दाखवतात. आणि जेव्हा तुम्हाला बाहेर आंदोलन करतात तर एखादी कॉमेडी सर्कस चालली का? अशा पद्धतीची कॉमेडी सर्कस आपल्याला संसदेच्या आवारामध्ये बाहेर पायऱ्यांवर पाहायला मिळाली. हे सगळे खासदार माननीय, आता या लोकांना माननीय सन्माननीय म्हणण्याची अक्षरशः लाज वाटते. राष्ट्रपती उपराष्ट्रपती पद हे संवैधानिक पद आहे आणि त्यांच्यावर आजपर्यंत कोणी मिमिक्री केलेली नाही किंवा टीका टिप्पणी करताना सुद्धा भाषेची मर्यादा राखली पाहिजे ह्या माननीय आदरणीय लोकांना समजली नाही. त्याच्यामुळं या माननीय आदरणीय लोकांना अशा प्रकारचे माननीय वगैरे म्हणावं की नाही याच्यावर सुद्धा मोठा प्रश्नचिन्ह आहे. एखाद्या माणसाच्या शारीरिक याच्यावर तुम्ही व्यंग करून आणि अतिशय खालच्या प्रवृत्तीने खालच्या भाषेमध्ये तुम्ही त्यांचं व्यंग करतात आणि त्याची शूटिंग काँग्रेसचे युवराज राहुल गांधी करतात आणि त्यांना देशाचं पंतप्रधान व्हायचंय, हा देश चालवायचा आहे. आणि तो म्हणजे राहुल गांधी या सगळ्या विडंबनेचं शूटिंग करतात. किती ही लाचारी. आणि सरकार यांना हटवायचे, अशा पद्धतीने सरकार हटणार आहे, अशा पद्धतीने मोदींना हे हरवणार आहे. तुमच्याकडे कुठला अजेंडा नाही, तुम्ही देशाला काय देणार आहे हे तुम्हाला सांगू शकत नाही. मग अशा पद्धतीने कोणाची तरी बदनामी करायची, अशा पद्धतीने शाउटिंग करायची, आरडाओरडा करायचा आणि देश अपमानित होतोय. अख्खं जग आपल्याला बघतंय, आपले मतदारसंघ आपल्याला बघतात, देशातील जनता बघत असते. हे सुद्धा ह्या लोकांना भान राहिलेलं नाही. त्यामुळं जे काही तपास असेल तो लागेल. जर कोणाचे लागेबांधे असतील तर ते सुद्धा स्पष्ट होतील. कारण टीएमसीच्या खासदारांबरोबर, टीएमसीच्या नेत्यांबरोबर या आरोपींचे फोटो आढळून आलेले आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये जर टीएमसीचा काही धागादोरा असेल तर तो सुद्धा सापडेल. मग तपास पूर्ण होऊ द्या, पूर्ण माहिती येऊ द्या. गृहमंत्री सुद्धा याच्यामध्ये जबाब देतील. तपास यंत्रणा योग्य दिशेने तपास करती. ज्या खासदारांनी, जे कर्नाटकचे खासदार आहेत त्यांच्याकडून जे पास काढलेत, हे पास सुद्धा जाणून बुजून बीजेपीच्याच खासदाराकडून पास घेतले. ही सुद्धा गोष्ट जाणून बुजून एक षड्यंत्राचा भाग आहे. याच्यामध्ये तुम्हाला टीएमसीच्या खासदाराकडून सुद्धा पास मिळू शकत होते,
पण त्यांनी ते टीएमसीच्या खासदाराकडून पास न घेता बीजेपीच्या खासदाराकडून पास घेतले. याच्यासाठी महिना 2 महिन्याची सर्कस केलेली आहे. जे पास बीजेपीच्या खासदाराकडून का घ्यायचा, तर यात बीजेपी बदनाम झाली पाहिजे, सरकार बदनाम झाले पाहिजे. हा सुद्धा एक षड्यंत्राचा भाग आहे. त्याची सुद्धा चौकशी होईल आणि ती बाहेर येईल. त्यामुळे ही जी काही नौटंकी, ही जी काही नाटकं, ही जे खासदार म्हणण्याची अक्षरशः या लोकांना लाज वाटते, माननीय म्हणायची लाज वाटते. यांनी अक्षरशः देश शर्मसार करून टाकलाय. तेव्हा लोक बघतील, लोक या सगळ्या गोष्टीचं तुलना करत असतात. कोण देशासाठी काम करतं, कोण स्वार्थासाठी करतं, कोण पार्टीसाठी करतं आणि कोण फक्त उडदंग करण्यासाठी फक्त तिथं गेलेले, मजा मारायला गेलेले. यातले किती लोक परत संसदेचे खासदार होतील, किती लोक निवडून जातील, याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळं आपण पण बघू काय होतंय ते. पण जी काही गोष्ट काल संसदेच्या बाहेर राज्यसभेच्या सभापतींची, म्हणजे देशाच्या उपराष्ट्रपतींची जी काही अवहेलना झाली, त्यांच्या बाबतीत जे काही या टीएमसीच्या खासदारांनी आणि इतर जे काही कोणी हसणारे, खिदाळणारे आणि काँग्रेसचे युवराज राहुल गांधी हे जे शूटिंग करीत होते, यांच्याकडून अतिशय घनघोर असा अपमान उपराष्ट्रपतींचा झालेला आहे. याची कडाडून निंदाच झाली पाहिजे आणि देशभरातून झाली पाहिजे. जे काय असेल ते राजकारण वेगळं आणि उपराष्ट्रपती, राष्ट्रपतींचा सन्मान वेगळा, आणि तो या देशातल्या प्रत्येक नागरिकाने राखला पाहिजे असं आपलं म्हणणं राहील. तुर्तास आपण इथं थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.